नमस्कार मंडळी. हिवाळा असो किंवा संध्याकाळची भूक मनाला आणि पोटाला दोन्हीला समाधान देणारी डिश म्हणजे घरच्या घरी बनवा मुंबईचा रगडा पॅटीस. तर या हिवाळ्यात गरमागरम अशी डिश तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि त्याचबरोबर स्ट्रीटसारखे पॅटीस कमी ऑइलमध्ये कसे बनवायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर यासाठी आपल्याला इथे सफेद वाटाणे लागणार आहेत. ते मी इथे एका वाटीप्रमाणे घेतलेले आहेत, ह्या वाटीप्रमाणे. आणि ते मी रात्रभर भिजत ठेवले. तुम्ही रात्रभर नाही भिजत ठेवलात तर तुम्ही 5 तास तरी भिजत ठेवू शकता. आणि मग हे आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला लावायचे आहेत. कुकरला लावताना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे. मग हळद पावडर अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आपल्याला 1-2 टेबलस्पून असं तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पॅटीससाठी बटाटे लागणार आहेत. तर बटाटे मी एकत्र, वाटाणे आणि बटाटे एकत्र शिजायला टाकणार आहे. मग ते दोन्ही पण एकदा शिजून निघतील. जर तुम्हाला वेगळे बटाटे शिजत घालायचे असेल तर तुम्ही वेगळे बटाटे शिजवू शकता. मी इथे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटे किती बरोबर शिजलेले आहेत. फक्त वाटाणा एवढा, जसा आपल्याला रगड्यासाठी पाहिजे तेवढा वाटाणा आपला शिजलेला नाही. तर मी कुकर तसंच गॅसवरती वाटाणा शिजत ठेवलेला आहे. वाटाणा आपल्याला रगड्यासाठी मऊ शिजवायचा आहे. तर आता इथे आपण पॅटीसची तयारी करूया. पॅटीससाठी मी इथे थोडंसं पोहे घेतलेले, पोहे धुवून घेतलेले. आणि मग इथे गॅसवरती पॅन ठेवलेला. पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून मग जिरा टाकला. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे शिजवले बघा, हाताने एकदम इझिली ते हे होते, कडक अजिबात राहिलेला नाही बटाटा. तर हाताने मॅश करून टाकलेला आहे मी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो पोहा थोडासा घेतला ना, 2 टेबलस्पून, तो पोहा याच्यात टाकायचा आहे. आणि मग याच्यामध्ये मी अद्रक टाकते, थोडासा छोटासा अद्रकचा तुकडा, ते पण टाकूया. आणि मग हे आपल्याला सगळं एकत्रित व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग ह्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला मॅश करायचं आहे. कारण का असंच आपले पॅटीस व्यवस्थित होणार नाही, तर आपल्याला एकदा मॅश तर करावंच लागेल. मॅशने पॅटीसचं साईज पण परफेक्ट होतं आणि व्यवस्थित बनले जातात. तर असं मॅश करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. पहिला हे व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेऊया. आणि मग ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. तर आता हे व्यवस्थित आता एकदा मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती कोथिंबीर पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग हे आपण थंड करायला ठेवूया. थंड झाल्याच्यानंतर मग आपल्याला याचे पॅटीस बनवायचे आहेत. पॅटीस असे आपल्याला जाडसर असे बनवायचे आहेत, जसे आपण स्ट्रीटवरती खातो ना पाणीपुरीवाल्याकडे, रगडा पॅटीसवाल्याकडे तसे बनतात ना, तसेच आपल्याला जाडसर असे बनवायचे आहेत. आणि गोल शेप द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे पॅटीस, मी असे तुम्हाला 4 असे पॅटीस बनवून दाखवते. तर तुम्ही पाहायला गेलात तर 5 बटाट्याचे माझे भरपूर असे पॅटीस झालेले, पण मी तुम्हाला 4च दाखवते. तर अशा आपल्याला पॅटीस रेडी केल्यानंतर मी एका साईडला डोशाचा तवा घेतलेला आहे. डोशाच्या तव्याला हे खाली कसं चिटकलं नाही पाहिजे. जर आपल्याला कुरकुरीत असं पाहिजे ना, वरचा जसा कलर जसं त्यांच्याकडे स्ट्रीटवरती दिसतो ना पाणीपुरीवाल्याकडे, तसंच आपल्याला द्यायचं असलं ना, तर हा तवा किंवा नॉनस्टिकचा तवा कोणता तुमच्याकडे असेल ना, तो वापरायचा आहे तुम्हाला. तर मी जर माझ्याकडे डोशाचा तवा होता तो मी वापरला आहे, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही. तर मी इथे पहिला तवा तापल्यानंतर 2 टेबलस्पून फक्त ऑइल घेतलेलं आहे. जास्त ऑइलमध्ये आपल्याला याला फ्राय करायचं नाही आहे, एवढं पण लागत नाही आहे याला तेल. आणि हे कसं आपल्याला फक्त हे काळजी घ्यायची आहे की हे चिटकले नाही पाहिजे, कारण जो लूक येतो ना त्याच्यावरती लालसर असा टेक्स्चर आलेला आहे ना, तो तसा टेक्स्चर, आणि त्याच्यामुळे ते पॅटीस आपले कुरकुरीत होतात. आणि असेच पॅटीस आपल्याला तयार करायचे. तर हे झाले ना पॅटीस की आपल्याला ना तव्यावरती ते लोक असे साईडला करतात, ते कुरकुरीत होण्यासाठी असं करतात. म्हणजे नवीन पॅटीस बनवले की ते मधल्यामध्ये ठेवतात आणि बाकीचे तोपर्यंत कुरकुरीत होतच जातात आणि बाकीचे मधले जे आहेत ते शिजत राहतात, म्हणजे शेकले जातात. तर आता इथे रगडा पण तुम्ही पाहू शकता आपला एकदम बरोबर झालेला आहे. आता ह्याला मॅश करूया. मॅश करून मग अजून ते रगडायचं असतं, म्हणून त्याला म्हणतात रगडा पॅटीस. ते आपल्या एकदा
रगडून काढायचं. आपला बरोबर शिजलेला आहे आणि रगडताना आपल्याला जास्त वेळ लागलेला नाही. आणि ह्याच्यात जास्त काही टाकलं नाही. तुम्ही बघितलं तर हळद पावडर, मीठ आणि थोडंसं तेल. आता ह्याच्यावरून फक्त डेकोरेशनसाठी आपल्याला हे कोथिंबीर टाकायची आहे. तर आता इथे आपला रगडा अगदी परफेक्ट स्वीटप्रमाणे तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी. तर पहिला आपण डिशमध्ये पहिला रगडा घेऊया गरमागरम आणि मग ह्याच्यावरती आपण हे पॅटीस ठेवणार आहोत. पॅटीस नंतर मग आपण ह्याच्यावरती थोडासा रगडा नाही, पहिला चाट मसाला घेऊया आणि मग चाट मसाल्यानंतर आपण ह्याच्यावरती थोडंसं रगडा अजून ठेवणार आहोत. आणि मग ह्याच्यावरती मी मिठी चटणी, हिरवी चटणी अशी बनवलेली, ती पहिला मिठी चटणी आपण अशी टाकून घेऊया आणि मग हिरवी चटणी आपण टाकून घेऊया. आणि मग ह्याच्यावरती आपण हिरवी चटणी टाकल्यानंतर काही टॅमॅटो किंवा कांद्याचे थोडे असे बारीक कट करून आपल्याला हे डेकोरेशनसाठी फक्त आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यावरती. आणि मग जी मार्केटमध्ये एकदम बारीक शेव मिळते ना, ती आपल्याला टाकायची ह्याच्यावरती. अजून त्याची चव वाढते आणि दिसायला पण छान दिसतं. तर मी इथे रगड्यासोबत एक चम्मचमध्ये घेऊन दाखवते. असं मस्त भन्नाट झालेलं ना, एकदम चमचमीत रगडा पॅटीस अगदी मुंबई स्ट्रीटप्रमाणे झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.